मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया। नमस्कार मंडळी, सगळ्या महिलांना माझा नमस्कार। मी विजय बाबासाहेब साळे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या मोबाईलमध्ये सर्वात प्रथम नारी दूत असं एक ॲप्लिकेशन आहे, ते गूगल प्ले स्टोअरमधून आपण इन्स्टॉल करायचं आहे। ते इन्स्टॉल केल्यानंतर तिथे ओपन करून त्यात रजिस्ट्रेशन करायचं आणि ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपला मोबाईल नंबर OTP टाकायचा। OTP टाकल्यानंतर त्यात रजिस्ट्रेशन म्हणून तुमचं नाव आणि मोबाईल नंबर असं येतं। त्यानंतर ती पुन्हा एकदा स्क्रीन ओपन करायची। स्क्रीन ओपन केल्यानंतर त्यामध्ये ते लोकेशन विचारतं। ते लोकेशन त्यामध्ये आपण लोकेशनला यस केल्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो। त्यानंतर स्क्रीनवर आलेला मजकूर आहे तो व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायचा आहे आणि पुढे त्याला डन करायचं आहे। त्यानंतर स्क्रीनवर आलेला मजकूर वाचून पुढे जाण्यासाठी वर क्लिक करावे असे म्हटलेलं असतं, तर ते स्किप न करता ते क्लिक करायचं आहे। पुढे या ॲप्लिकेशनमध्ये असं पेज ओपन होईल आणि त्यावर आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणं जास्त गरजेचं आहे। मोबाईल नंबर नमूद केल्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन असं लिहायचं आहे तुम्हाला तिथे आणि अलाव किंवा स्वीकार असं करायचं आहे। त्यानंतर अटी शर्ती मंजूर केल्यानंतर मोबाईलवरती पुन्हा एकदा OTP नंबर येतो आणि तुम्हाला ते व्हेरीफाय करायचं आहे। त्यानंतर प्रोफाईल एरर स्क्रीन दिसेल। प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा आणि इथे आपण पुढे जायचं आहे। त्यानंतर तुमचा पुन्हा एकदा ते ॲप्लिकेशन ओपन करायचं। त्याच्यामध्ये आपली प्रोफाईल अपडेट करायची आहे। त्यामध्ये पूर्ण नाव, ईमेल ID, तालुका, जिल्हा आणि नारी शक्तीचा प्रकार नमूद करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। तुमचा नारी शक्ती प्रकार निवडा हा जो विषय हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे। ह्याच्यामध्ये काही बचत गटामध्ये आहेत, काही गृहिणी आहेत, काही अंगणवाडी सेविका आहेत, ग्रामसेविका आहेत, सामान्य महिला आहेत। त्यामध्ये आपण क्लिक करून पुढे जायचं आहे। त्यानंतर भरलेल्या माहितीनंतर अशा प्रकारची प्रोफाईल तयार होते आणि आपण तिथे यस करतो। त्यानंतर अर्ज भरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये एक जो विषय आहे तो हमीपत्र आपल्याला घेणं जास्त गरजेचं असतं। त्यामुळे ते हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट घेऊन त्याच्यावरती तुम्हाला सही करायची आहे।